जैन मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 संदर्भात महत्त्वाच्या ज्या काही अपडेट असेल तर ते वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. तर सध्या महत्त्वाच्या ज्या काही बाबी आहे त्याच्यामध्ये म्हणजे या ठिकाणी जाहिरात कधी येईल आणि जे शिक्षक भरती आहे तर शिक्षक भरतीमध्ये नेमके पदं ह्या ठिकाणी बघा किती भरले जाऊ शकतात. कारण बऱ्याचशा ज्या काही जिल्हा परिषदच्या आहे तर त्याच्या आता आकडेवाऱ्या ज्या आहेत तर त्या सध्या बघा या ठिकाणी सोशल मीडिया असेल किंवा वृत्तपत्र असेल त्या ठिकाणी पब्लिश होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून शिक्षक भरती जाहिराती संदर्भात ज्या काही अपडेट असेल तर ती अपडेट आपण जाणून घेणार आहोत. तसंच महत्त्वाचं या ठिकाणी जे काही रिक्त जागा आहे तर त्या रिक्त जागा नेमक्या जिल्हा परिषदच्या या ठिकाणी बघा काही जिल्हा परिषदच्या आपल्यापर्यंत आकडे आहे तर ते आकडे नेमके ह्या ठिकाणी किती रिक्त आहे. तसंच तुम्हाला जर ह्या ठिकाणी पदभरतीमध्ये जी काही होणार आहे शिक्षक पदभरती त्याच्यामध्ये टेट परीक्षेमध्ये जर तुम्हाला कमी मार्क आहे तर तुमचं नेमकं सिलेक्शन ह्या ठिकाणी बघा होऊ शकतं किंवा नाही ते देखील आपण ह्या ठिकाणी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी बघा जी काही शिक्षक भरतीची जाहिरात आहे तर ती जाहिरातीला आता बघा या ठिकाणी लवकरच जो काही वेग असेल तर तो वेग येणार आहे. कारण महत्त्वाचं या ठिकाणी जे काही माननीय शिक्षण मंत्री महोदयांनी मागे बघा या ठिकाणी स्टेटमेंट देखील केलं होतं की पुढील 2 महिन्यात जी काही पदभरती आहे शिक्षक पदभरती तर ती सध्या बघा पूर्ण होणार अशा पद्धतीने 2 ते 3 वेळा जे काही स्टेटमेंट आहे तर ते सध्या अधिवेशनामध्ये देखील त्या ठिकाणी देण्यात आलं आहे. तसंच बघा महत्त्वाचा जो काही प्रश्न आहे या ठिकाणी सर्वात जास्त ज्या काही रिक्त जागा असेल तर त्याचा संपूर्ण उमेदवारांमध्ये ह्या ठिकाणी प्रश्न येत असतो की जी काही शिक्षक भरती आहे ती शिक्षक भरती जास्तीत जास्त पदांची व्हावी ही सर्वांचीच इच्छा आहे आणि जास्तीत जास्त पदांची या ठिकाणी बघा शिक्षक भरती झाली तर त्याच्यामध्ये बहुतेक उमेदवारांना या ठिकाणी शिक्षक भरतीमध्ये कमी मार्क असले तरी देखील त्या ठिकाणी बघा संधी तिथं अवेलेबल त्या ठिकाणी होऊ शकते. तर सध्याच्या घडीला या ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये जे काही 250 वर शिक्षकांची पवित्र पोर्टलवर ही जी भरती प्रक्रिया आहे तर ती सध्या बघा या ठिकाणी एका जिल्हा परिषदमध्ये या ठिकाणी जी काही माहिती आहे तर ती माहिती इथं बघा आलेली आहे. तर हे जे काही 250च्या वर शिक्षक भरती होणार अशा भाषेची न्यूज देखील आलेली आहे. त्याच्यामध्ये जवळपास इथं सांगितल्याप्रमाणे की गुरुजींची या ठिकाणी 300 जवळपास 89 पदे रिक्त समायोजन प्रक्रियेला या ठिकाणी बघा वेग जो आहे तर तो सध्या आलेला आहे. तर ह्याच्यामध्ये सविस्तर जी काही माहिती आहे तर ती माहिती आपण पुढे बघणार आहोत. तर ही बघा या ठिकाणी जी काही नागपूर संदर्भात ही जी न्यूज आहे तर ती न्यूज सध्या या ठिकाणी पुण्यनगरी वृत्तपत्राच्या माध्यमातून इथं आलेली आहे. तर सविस्तर इथं काय म्हटलेलं आहे की जिल्हा परिषदेच्या शाळांमधील रिक्त पदांचा प्रश्न आता मार्गी लागण्याची चिन्हे या ठिकाणी आहेत. म्हणजे जी काही पदभरती आहे तर ती पदभरतीला आता कुठेतरी गती बघा इथं येऊ शकते. तर सध्या ह्या ठिकाणी जिल्ह्यात सध्या शिक्षकांची 389 जी काही पदं आहेत तर ती पदं रिक्त असून यापैकी 250 वर पदांची भरती प्रक्रिया पोर्टलच्या माध्यमातून केली जाणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शाळांना लवकरच नवे गुरुजी मिळण्याची शक्यता आहे. शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वी ही प्रक्रिया पूर्ण होईल अशी माहिती इथं जी काही आहे तर ती सध्या बघा देण्यात आली आहे. आता ही जिल्हा परिषद नागपूर संदर्भात महत्त्वाची बघा इथं न्यूज इथं आलेली आहे. त्याच्यामध्ये 389 जवळपास जे काही पदं जी आहे तर ती पदं बघा इथं सध्या रिक्त आहे आणि त्याच्यामध्ये समायोजन वगैरे संपूर्ण झाल्यानंतर जवळपास 250च्या वर जी काही पदभरती आहे तर ती पदभरती या ठिकाणी ह्या जिल्हा परिषदमध्ये सध्या बघा होऊ शकते. तर ही एक महत्त्वाची जी काही आकडेवारी आहे तर ती आकडेवारी सध्या बघा इथं आलेली आहे. आता जो काही प्रश्न होता की जी सध्या पदभरती आहे तर ती पदभरती केव्हा ह्या ठिकाणी बघा पूर्ण होऊ शकते किंवा केव्हापर्यंत त्या ठिकाणी सुरू होऊ शकते. तर इथं सांगितल्याप्रमाणे शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वी ही भरती प्रक्रिया पूर्ण होईल अशी माहिती सध्या बघा या ठिकाणी मिळत आहे. म्हणजे जी काही पदभरती आहे तर ती पदभरतीला कुठेतरी इथं गती आलेली आपल्याला पाहायला नक्कीच मिळणार आहे. पुढे म्हटलंय की जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये या ठिकाणी एकूण 3,036 शिक्षकांची पदे मंजूर आहेत. मात्र सध्या स्थितीत 3,547 शिक्षक कार्यरत असल्याची आकडेवारी सध्या बघा इथं समोर येत आहे. म्हणजे एकंदरीत जी काही जिल्हा परिषद आहे नागपूर जिल्हा परिषद या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे नागपूर जिल्हा परिषदमध्ये जवळपास इथे 3,036 जे काही शिक्षक आहेत तर त्या शिक्षकांची पदे या ठिकाणी मंजूर आहे आणि त्याच्यामध्ये मात्र सध्या स्थितीमध्ये 3,547 शिक्षक कार्यरत असल्याची आकडेवारी येत आहे. शासन नियमानुसार एकूण रिक्त पदाच्या 80% जी काही पदे आहेत तर ती भरण्यास बघा मान्यता देण्यात आली आहे. नुकतीच शाळाची संच मान्यता पूर्ण झाली आहे. गट शिक्षण अधिकारी जे काही त्यांच्या स्तरावर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन सुरू आहे. त्यामुळे शिक्षण विभागाला नेमके किती शिक्षक भरावे लागेल याची जी काही ह्या ठिकाणी बघा आकडेवारी आहे तर ती हे सुद्धा या ठिकाणी कळेल. माहितीनुसार
250 ते 300 पर्यंत गुरुजींची पदे भरली जाईल असे म्हणणे ह्या ठिकाणी बघा शिक्षण विभागातील काही अधिकाऱ्यांचं ह्या ठिकाणी म्हणणं आहे. गट शिक्षण अधिकारी स्तरावर समायोजन पूर्ण झाल्यानंतर रिक्त जागांची अंतिम जो काही अहवाल आहे तर तो अहवाल पोर्टलवर ह्या ठिकाणी अपलोड केला जाईल. अनेक दिवसापासून डी-एड असेल, त्यानंतर बी-एड असेल, टी-ई-टी धारक, सी-ई-टी धारक उमेदवार शिक्षक भरतीची जी काही प्रतीक्षा करत आहे, तर ती प्रतीक्षा आता कुठेतरी ह्या ठिकाणी बघा संपणार आहे. पदभरतीमुळे जिल्हा परिषदेच्या शाळेचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी या ठिकाणी मदत देखील होईल अशी अपेक्षा शिक्षण विभागाने या ठिकाणी व्यक्त केलेली आपल्याला पाहायला बघा मिळत आहे. म्हणजे एकंदरीत जे काही शिक्षक पद भरतीची जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया एकंदरीत एका साईडला जे शिक्षक अतिरिक्त झालेले त्या शिक्षकांचं समायोजन जे आहे तर ते समायोजन सध्या बघा अंतिम टप्प्यात आले आहे. काही जिल्हा परिषदमध्ये समायोजनाची प्रक्रिया देखील सध्या पूर्ण झाली आहे, परंतु त्याच्यामध्ये जी काही नियुक्ती असेल किंवा इतर ज्या बाबी असेल त्या देखील सध्या बघा त्या ठिकाणी काही जिल्हा परिषदमध्ये अपूर्ण आपल्याला पाहायला मिळत आहे, काही जिल्हा परिषदमध्ये प्रगतीपथावर आहे. तर सध्या हे जी आकडेवारी आहे त्या आकडेवारीवरनं आपल्याला एक अंदाज येईल की प्रत्येक जे काही जिल्हा परिषदमध्ये सध्या ज्या काही वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सी कशा पद्धतीने ह्या ठिकाणी अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन झाल्यानंतर त्याच्यामध्ये रिक्त त्यानंतर जी काही मंजूर पदं असेल, एकंदरीत जी काही टक्केवारी देण्यात आली त्याच्यानुसार त्या जिल्हा परिषदमध्ये किती पदं इथं बघा येऊ शकतात त्यानुसार इथं आकडेवारी सध्या देण्यात आली आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की संपूर्ण पदभरती जी आहे तर ती पदभरती पवित्र पोर्टल मार्फतच सध्या बघा ह्या ठिकाणी होणार आहे. कारण त्या पद्धतीने शासन निर्णय देखील सध्या बघा आला आहे. म्हणजे ह्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची जी काही बाहेरून पदभरती होत होती त्याला कुठेतरी बघा इथं आळा बसेल आणि ही संपूर्ण पदभरती पवित्र पोर्टल मार्फतच सध्या बघा ज्या काही खाजगी अनुदानित संस्था असेल त्यांची देखील पदं पवित्र पोर्टल मार्फतच या ठिकाणी भरली जाणार आहे. त्याच्यामध्ये जिल्हानिहाय रिक्त पदांची जी काही माहिती आहे तर ती जाहीर केल्यानंतर जाहिरात ज्या असेल तर ते जाहिरात मे बी इथं प्रसिद्ध होऊ शकतात. ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं टी-ई-टी गुणवत्ताधारक उमेदवारांच्या जी काही याद्या असेल म्हणजे एकंदरीत क्वालिफाय उमेदवार जे असेल 1 ते 5 साठी आपल्याला माहिती आहे की सध्या टी-ई-टी आवश्यक असते. त्याच्यानुसार जे काही पदभरतीला त्यांना एक प्रकारे संधी तिथं बघा मिळू शकते त्यांच्या मार्काच्या आधारावर. तसंच पवित्र पोर्टलवर उमेदवारांचा जे काही प्राधान्यक्रम असेल तर ते प्राधान्यक्रम सध्या बघा त्या ठिकाणी आपल्याला निवडावं लागेल. आपल्याला माहिती आहे की प्राधान्यक्रम जे आहे तर ते एकूण 150 म्हणजे 150 प्राधान्यक्रम एकंदरीत आपल्याला त्या ठिकाणी लॉक करावे लागेल. म्हणजे या ठिकाणी 100 जे प्राधान्यक्रम असणार आहे ते म्हणजे डायरेक्ट तुमची टेट मार्कानुसार बघा त्या ठिकाणी निवड होणार. त्या अनुषंगाने या ठिकाणी हे जे 100 प्राधान्यक्रम असेल तर हे मुलाखत त्या ठिकाणी बघा नसणार आहे. डायरेक्ट तुमची मार्काच्या आधारावर तुमच्या क्वालिफिकेशनच्या आधारावर डायरेक्ट तिथं निवड होणार आहे. आणि 50 जे प्राधान्यक्रम असणार आहे तर त्या ठिकाणी तुमची बघा इंटरव्ह्यू प्रक्रिया तिथं बघा होणार आहे. हे एक लक्षात घ्या. म्हणजे इथं जी काही प्रक्रिया होणार ती म्हणजे जाहिरात आल्यानंतर पुढची प्रक्रिया सध्या बघा इथं होणार आहे. म्हणजे एकंदरीत शिक्षक पद भरतीला कुठेतरी इथं वेग आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. जेणेकरून ह्या ठिकाणी जी काही न्यूज आलेली आहे जिल्हा परिषद नागपूर संदर्भात तर ह्यानुसार जवळपास 250 ते 300 पर्यंत पदे जी आहे तर ती पदं बघा या ठिकाणी भरली जाऊ शकतात. आता ही जी पदं असणार आहे ही संपूर्ण 1 ते 5 असेल, 6 ते 8 असेल अशा पद्धतीने पदं जी असेल तर ती पदं सध्या बघा आपल्याला पाहायला इथं मिळू शकतात. तर सध्याच्या घडीला अशा पद्धतीची जी काही आकडेवारी तर ती आकडेवारी सध्या बघा समोर येत आहे. तर ह्याच्यामध्ये कमीत कमी जरी तुम्हाला मार्क असेल आणि जास्तीत जास्त जर ह्या ठिकाणी पदं आली तर त्याच्यामध्ये तुम्हाला संधी जी असेल तर ती संधी बघा इथं मिळू शकते. तर ही एक महत्त्वाची अपडेट होती. अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते देखील तुम्ही जॉईन करू शकतात. लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली. तर भेटू आपण पुढील अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.